नमस्कार मंडळी, महालक्ष्मी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर आज मग मस्त नाश्त्याचा पौष्टिक असा मी बेत करणार आहे। भारतीय प्रसिद्ध नाश्ता आपला आलू पराठा। मुलेही इतर वेळी भाजी चपाती खात नसतील, पण आलू पराठा केल्यावर आवडीने खाणारा हा नाश्ता आहे। अगदी पोटभरीचा नाश्ता आहे। चला तर मग आपण आलू पराठा करायला सुरुवात करूया। चपातीचं आपण नेहमी मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ जरा सैलसर ठेवायचं आहे। 1 चमचा मीठ घालून मी अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे। आणि मी बाकीची तयारी करेपर्यंत हे पीठ 5 ते 10 मिनिटं असेच भिजायला ठेवणार आहे। पीठ चांगले भिजले की पराठा खूप छान होतो आपला। खलबत्त्यामध्ये मी 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा घेऊन बारीक करून घेणार आहे ओबडधोबड। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या ठिकाणी तिखट मिरची घालू शकता। आलं लसूण पेस्ट याने खूप छान चव येते आपल्या पराठ्याला। लहान मुलं अजिबात भाजी चपाती खायला मागत नाहीत, त्यावेळेला असा काहीतरी नाश्ता केला की ते आवडीने खातात आणि पोटभरीचा नाश्ता आहे। पराठ्यासाठी मी बटाटे उकडायला ठेवले होते। कुकरच्या 3 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि मस्त बटाटा कुकर थंड झाल्यावर मी बाजूला काढून घेतला आहे। महत्त्वाचे म्हणजे बटाटे थंड करून घ्यायचे। अशाच गरम गरम बटाट्यामध्ये आपण जर मसाला घातला, कांदा घातला की त्याला पाणी सुटतं आणि मसाला सगळा ओलसर होतो, त्यामुळे पराठा नीट लाटला जात नाही, फुटतो तो। त्यामुळे कधीही पराठा करताना बटाटा चांगला थंड करून घ्यायचा। चमच्याच्या साहाय्याने मी बटाटा सगळा कुस्करून घेतला आहे। तुम्ही हातानेही करू शकता किंवा खिसूनही घेऊ शकता। आलं लसूण मिरचीची पेस्ट मी यामध्ये टाकलेली आहे। 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, तो नसेल तर तुम्ही अर्धा चमचा चाट मसालाही घालू शकता, त्यानेही खूप छान टेस्ट येते पराठ्याला। 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा ओवा असा हातावर चोळून घालायचा, मस्त फ्लेवर येतो। 1 चमचा कस्तुरी मेथी, तीही अशा हातावर चोळून घालायची बारीक, मस्त फ्लेवर येतो। चवीनुसार मीठ आणि इथे 1 चमचा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या घरातला कोणताही मसाला 1 चमचाभर टाकू शकता। आणि 1 बारीक चिरलेला कांदा यामध्ये मी टाकलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे। कोथिंबीर भरपूर टाकलेली आहे, मस्त फ्लेवर येतो। हे सगळे जिन्नस मी बटाटा आणि मसाले एकजीव करून घेतलेले आहे। 5 ते 10 मिनिटं आपले पीठ चांगले मऊ झालेले आहे, तरी पण हाताला तेल लावून चांगले मळून घ्यायचं, गोळा करून पळपुटावर लाटून घ्यायचं। याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करा आणि आपल्या बटाट्याचं सारण यामध्ये भरून त्याचा व्यवस्थित एक गोळा करून घेतलेला आहे। याप्रमाणे तुम्हीही करा। तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर व्यवस्थित हा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या प्रोसेसप्रमाणे तुम्ही करा। आता आपल्याला हळूवारपणे खाली पीठ लावून, पळपोटाला पीठ लावून ना व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे हळूवारपणे। आमच्या घरी सर्वांना आलू पराठा खूप आवडतो, खास करून माझ्या मुलाला श्रीला खूप आवडतो। तो त्याच्या आजीला सतत सांगत असतं की नाश्त्याला मला आलू पराठाच हवा आहे। माझी मम्मी आलू पराठा खूप छान बनवते। तवा छान तापवून घ्यायचा आणि आपला पराठा त्यामध्ये टाकायचा। तवा चांगला तापलेला पाहिजे, नाहीतर तव्याला आलू पराठा चिटकू शकतो। मी तूप लावलेलं आहे, तुपाने मस्त फ्लेवर येतो आणि त्याचा वासही खूप छान येतो। तुम्ही बटरही लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। अशा पद्धतीने मी सगळे पराठे तुम्हाला करून दाखवत आहे। तुम्हीही अशाच करता का पराठा? तुमचा पराठा बिघडत असलं तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बारीक बारीक टिप आहेत त्या फॉलो करा, म्हणजे तुमचा पराठा कधीच बिघडणार नाही। मुख्य म्हणजे बटाटा आपला गरम गरम असतो, त्यामुळे आपण मसाले टाकल्यावरती वाफ लागून त्याला पाणी सुटतं व पाणी सुटल्यामुळे सगळं आपलं हे सारण जे आहे ना असं ओलसर होतं, त्यामुळे आपली पराठे व्यवस्थित होत नाहीत आणि मग ते फाटले जातात आणि लाटताही येत नाही। त्यासाठी बटाटाना थंड करून घ्यायचा। थंड म्हणजे त्यात नळाखाली तुम्ही पटकन थंड करायला जाल पाणी टाकून, तसं न करता 5-10 मिनिटं तसेच
राहून द्यायचा. आपोआप तो थंड झाल्यावर मग त्याच्या मॅश करून मग तुम्ही बाकीचे मसाले टाकू शकता. ठिकाणी माझे सगळे पराठे झालेले आहेत बनवून, बघू शकता. अगदी मऊ कापसासारखे झालेले आहेत आणि गरम गरम कुरकुरीत खुसखुशीतही लागतात हे पराठे. दहीसोबत किंवा टॅमॅटो केचपसोबत तुम्ही खाऊ शकता. छान टेस्ट लागते किंवा असेही खाऊ शकता. चहासोबत खाऊ शकता. बघू शकता तुम्ही, छान झालेत आपले पराठे. तुम्हीही या पद्धतीने नक्की ट्राय करा. तुम्ही कसे करता हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि मंडळी, महालक्ष्मी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकही करा बरं का. धन्यवाद.